नमस्कार मित्रांनो, मी रोहित रिएम्प्रेसिंग टेक्नॉलॉजीचा फाउंडर. सो आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आरबीआय ॲप्लिकेशन आणि रिन डिकोड कसं वर्क होतं ते पाहिलं. या पार्ट 3 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंग्लिश टू मराठी कन्व्हर्जन जे आपल्याला प्रोडक्ट नेम काही लोकांना काही कस्टमरची रिक्वायरमेंट असते की आम्हाला मराठीमध्ये बारकोड प्रिंट करून पाहिजे, मराठीमध्ये रिसिप्ट जनरेट करून पाहिजे. तर अशा वेळी आपण काय करता येईल तर मी एक सॉफ्टवेअर बनवून ठेवलेलं आहे ज्याचं नाव आहे रिन ट्रान्सलेट. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. हे पण सॉफ्टवेअर तुम्ही ऑफलाईन चालवू शकता, त्याला इंटरनेटची वगैरे गरज लागत नाही. मी हे एक्झिक्यूट वरती क्लिक करतो, एक पॉपअप तयार होते. ह्याच्यामध्ये तुम्ही इंग्लिश नाव टाकू शकता. ह्याच्यामध्ये समजा मी वरी टाकलं तर वरी ह्याच्यामध्ये प्रिंट होऊन येतं. हेच तुम्ही कॉपी पेस्ट करून जे आपण एक्सेल शीट बनवलेली आहे याच्या आधी, जे तुम्ही बारकोड प्रिंटिंग वगैरे साठी वापरू शकता, प्रोडक्ट नेम. तर तुम्ही हे टूल यूज करू शकता ज्यावेळी तुम्हाला गरज वाटू शकते की तुम्हाला इंग्लिशमधून मराठीमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल. तर त्यावेळी तुम्ही इथं प्रोडक्टचं नेम टाकू शकता आणि कॉपी करून ह्याच्यामध्ये पेस्ट करू शकता ह्या एक्सेल शीटमध्ये. तर हे तुम्हाला सॉफ्टवेअर ॲक्च्युली जे मी पहिलं सांगितलं तसं हे ऑफलाईन आहे, याला कोणतीही इंटरनेटची वगैरे गरज लागत नाही. आणि हे तुम्हाला इंग्लिश नाव टाकलं ह्याच्यामध्ये तर मराठीमध्ये आउटपुट तुम्हाला भेटतं, ते तुम्ही कॉपी करून एक्सेल शीटमध्ये सेव्ह करू शकता. आणि तेच नाव परत तुम्ही रिन डिकोड ॲप्लिकेशनमध्ये ज्यावेळी तुम्ही बारकोड वगैरे प्रिंट करता मराठी लँग्वेजमध्ये त्यावेळी तुम्ही वापरू शकता. धन्यवाद.